मांडून घ्या, पाखडून घ्या, असं बऱ्याच गोष्टी असायच्या. पण आज इथं मी वापरते कोहिनूरचं बिर्याणी किट. कारण वेळ कुठे आहे ना पूर्वीसारखं आपल्याला. तर हे बिर्याणी किट वापरून आपण 20 मिनिटात काय 15 मिनिटात बिर्याणी करू शकतो. थोडीशी तयारी केली की 15 मिनिटात व्हेज बिर्याणी तयार होते. आज मी मटार पनीर बिर्याणी करणार. वाह वाह सुंदर. तर या किट मध्येच आपल्याला तांदूळ पण मिळतात बरं का. दिसतंय स्क्रीनवर सगळ्यांना? दिसतंय? ओके. आपल्याला या किट मध्ये तांदूळ मिळतात. त्यातले अर्धा पाऊण तास इथं आले की आधी तांदूळच भिजायला घेतलं. हा. आणि काय होतं त्याच्यातलं स्टार्च निघून जातं तांदळामधलं आणि भात मोकळा होतो. आपल्याला कसं जरा तो इंद्रायणी खायची सवय चिकनची तो छान आहे. हा बिर्याणीला हा वापरायचा. बरोबर. म्हणजे चमच्याला जशी स्टायलिश खाता आली पाहिजे. बरोबर. बिर्याणी म्हणजे पण सरिता एक रिक्वेस्ट आहे, माझ्या सारखीला बनवता येईल असे पदार्थ बनव. म्हणजे बघूया एखाद्या तरी जमलं. माझ्या सारखीला तुझ्यासारखी कॅटेगरी वेगळीच आहे. तू पण करू शकते. काय सांगतेस? प्रिया करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता. पाककलेच्या बाबतीत अजून आम्ही बालवाडीलाच आहे. बघितलं मी 2-3 इव्हेंट्स मध्ये कळलंय मला ते. बरं आता पाणी उकळलंय. पाण्याला खळखळ उकळी येऊन द्यायची बरं का. मग यामध्ये घालायचंय तांदूळ. आता इथं बऱ्याच जणींना मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. सगळ्यांना व्हिडिओज बघून कळलेलंच आहे. तांदूळ तेव्हाच घालायचे जेव्हा पाणी खळखळ उकळतंय. तुम्ही आधीच तांदूळ घातले तर ते इंद्रायणी सारखे चिक्क होणार. मग इंद्रायणीत आणि बिर्याणीच्या तांदळात काही फरकच राहणार. बरं आता हे तांदूळ उकळतात तोपर्यंत मी लाडूची तयारी करायला घेऊया का? तर आपण याला एकदा हलवून घेऊ. यामध्ये आपण घालूयात मीठ. मिळालं. जरासं आपला कम्फर्ट झोन सोडून आपण करतो ना असं, त्यामुळे पटकन सापडत. मीठ घालताना मात्र दुपटीने घालायचं. कारण आपण हा स्टीम राईस करतोय तर ते गाळलं की अर्ध मीठ निघून जातं. पाणीच त्यातलं गेलं म्हणल्यावर ती चव थोडीशी बदलणार. आणि भात जर एकदम शुभ्र पाहिजे तर थोडा लिंबाचा रस घाला, थोडस तूप घाला, म्हणजे अजून छान घालते. आपण तूप घालूयात थोडस. कारण किती जणींना माहित होतं की लिंबाचा रस घातल्यावर भात पांढरा शुभ्र राहतो? बऱ्याच जणींना माहिती आहे त्याच्यात. मारवाडीचं पण खाली आहे मी. बालवाडीतच नाही तुम्ही. आता हे उकळतंय तर आपण लाडूची तयारी करूया. मी एवढी स्क्रीन अडवली. चुकून सरिता दिसली नाही माझ्याकडे म्हणलं तर ठीक आहे. चक्क स्क्रीन अडवली मी एवढी. मागच्या वेळेपेक्षा आणि थोडस जराशी. तू सरिताच किचनला फॉलो करते ना याचं उदाहरण देते. अरे बापरे. आता काय चला मी प्रेक्षकांच्यातच येते. बघूया. आता आपण ना याच्यासोबत हे खडे मसाले सुद्धा मिळतात बरं का. हे खडे मसाले जर भातात टाकले तर अजून छान फ्लेवर येतो. याच्यामध्ये काही तयारी करायची नाही. तुम्हाला पुढे समजेलच की काय तयारी करण्याची गरज नाहीये. आपल्याला फक्त सगळं दिलेलं आहे ते मिसळायचं. जी बिर्याणी पाहिजे त्याचा फ्लेवर घ्यायचा, त्या भाज्या परतायच्या, बिर्याणी तयार होते. फक्त याच्यावर झाकण ठेवायचं नाही. उकळताना आपल्याला हे असंच न झाकता शिजवून घ्यायचं. तांदूळ आपल्याला फार नाही 80 ते 90% शिजवायचं. आता आपण लाडू करूया. तर लाडूसाठी तर अगदी कमी साहित्य लागतं बरं का. दिसतंय का सगळ्यांना? ओके. कढईमध्ये घेऊयात डेसिकेटेड कोकोनट जो बाजारामध्ये सहज मिळतो. त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. 1 कप नारळ घेतलाय त्यामध्ये घालूयात अर्ध्या कपाला थोडी कमी साखर. इथे आपल्याला लगेच घालायचंय दूध. अर्धा कप साधं दूध घालतेय आणि पाव कप केशराचं दूध घालतेय. आणि हे केशराचा रंग किती सुंदर आलाय बघा दुधाला. कारण इथं मी एव्हरेस्टचं केशर वापरलंय. मला तुम्ही नेहमी विचारता ना की ताई कोणते मसाले वापरावे, रोजच्या वापराचे मसाले सांग. तर माझी नेहमीची आवडती रेंज एव्हरेस्टची आहे. आणि तुम्हाला सांगू का एव्हरेस्टचं इझी शेफ माहितीये का तुम्हाला? आता घरून निघायचं होतं. तसं फार मोठा प्रवास नाहीये पण सकाळी 10ला निघणार होते. पटकन घरच्यांसाठी काय करायचं म्हणून इझी शेफचा
मी पनीर टिक्का मसाला करून आले. सगळं मिसळायचं, पनीर घालायचं, तयार. घरचे पण खुश आणि माझाही वेळ वाचतो. इकडे तांदूळ पण बघा गप्पा मारता मारता उकळलेले आहेत. आपण बंद करू आणि यांना गाळणीने गाळून घ्यायचंय. याला फार वेळ पाण्यात ठेवू नका, नाहीतर ते चिक्क होते. दुसरीकडे आपण आता भाताची तयारी लाडूची तयारी करूया. याच्यामध्ये मी काय काय घातलं, 1 कप ओला नारळाचा चव, त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घातली, सुक्या नारळाचा चव अर्धा कप साखर घातली आहे आणि आपण घातलंय पाऊण कप दूध, थोडस केशराचं आणि थोडं साधं. आता आपण काय करूया, याला तोर परतत राहायचंय जोर हे असं ताटसर होईल. मी आमच्या जवळच्या जनरल स्टोअर्स मध्ये जरासं शायनिंग मारायला गेलेले होते आणि हे कोल्हापुरी शब्द आहेत, साताऱ्यात पण म्हणत असतील माहित नाही. डेसिकेटेड कोकोनट आहे का असं विचारलं गेले. नाही म्हणले, फक्त पॅराशूटचं कोकोनट आहे. डेसिकेटेड कोकोनट तुम्ही घरी सुद्धा करू शकता बरं का. काय होतं माहितीये का, बऱ्याचदा आपण ओला नारळाचा चव करतो. नारळाचा चव केला की त्याच्यातलं दूध पिळून काढायचं आणि जो चौथा उरतो ना तो वाळवून घ्यायचा फॅन खाली किंवा कडकडीत उन्हामध्ये वाळवायचा. तुमच्याकडे ऊन येत नाही तर फॅन खाली 2-3 दिवस सुकवा. डेसिकेटेड कोकोनट घरी तयार करता येतो. काय छान सांगितलंय. सोलकढी पण झाली आणि डेसिकेटेड कोकोनट पण मिळालं. वा वा वा. सोलकढी केलं की नारळ फेकून नाही द्यायचा, तो वाळवायचा, डेसिकेटेड कोकोनट म्हणून वापरायचा. जिथं जिथं नारळाचं दूध काढलं जाईल बघा मैत्रिणीनो, टाकाऊतून टिकाऊ म्हणण्यापेक्षा टाकाऊतून एवढं भारी काही. आता सरिताने विषय काढलेलाच होता, तर आपले आजचे टेस्ट पार्टनर आहेत एव्हरेस्ट. आणि एव्हरेस्टचं जे इझी शेफ आहे प्रोडक्ट, अक्षरशः माझ्यासारखीसाठी तर ते वरदानच आहे. ज्या मैत्रिणी वर्किंग वुमन आहेत किंवा येणार जाणाऱ्याचं घर आपण म्हणतो की अचानक कोणीही कधीही टपकू शकते, बरोबर आहे ना. तर आपलं आदरातिथ्य इकडे पश्चिम महाराष्ट्रात तरी आदरातिथ्य आलं की या की जेवायला असं असतंच ना, बरोबर आहे ना. तर त्यावेळेला तुमच्याकरिता एव्हरेस्ट इझी शेफ अक्षरशः तुम्हाला वाटणार आहे की काय प्रॉडक्ट बनवलंय यार. कारण एव्हरेस्ट इझी शेफ आहे ते 6 व्हेरियंट मध्ये बनतं, जे की 6 व्हेज पदार्थ आपण त्यातून बनवू शकतो, जे आपण आवडीनं हॉटेलमध्ये पहिल्यांदा ऑर्डर करत असतो. अबालवृद्धांना आवडतील असे प्रोडक्ट जे की जसं की मटर पनीर आहे, तुमचं पनीर टिक्का आहे, व्हेज बिर्याणी आहे, अशा पद्धतीची 6 व्हेरियंट्स आणि 3 व्हेरियंट्स जी आपण गणपती नंतर खाऊ शकतो व्हेजच्या विरुद्ध. तर अशा पद्धतीचं हे एव्हरेस्ट इझी शेफ. आणि कौतुकानं आणि आनंदानं सांगायची गोष्ट मैत्रिणीनो, 1 पॅकेट जे आहे ते 45 रुपयाला. किती रुपयाला? 2 पॅकेटचे किती झाले? आज 2 वर 1 फ्री आहे. सातारकर मैत्रिणींसाठी 90 रुपयाला इझी शेफची 3 पॅकेट्स मिळणार आहेत. फक्त 30 रुपयात हॉटेल मधल्यासारखे पदार्थ बनणार आहेत मैत्रिणींना. आणि काय पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एव्हरेस्टच्या इझी शेफ साठी. आता गणपती येत आहे, तुम्हाला कामाची घाई आहे, गौरी गणपतीची तयारी करायची, गौरीला साडी नेसवायची आहे, स्वयंपाकाचा झंझट नकोय, पटकन इझी शेफ वापरू शकता. खूप छान. मी आता संध्याकाळी झाला उशीर झाला तर घरच्यांना फोन करून सांगणार आहे इझी शेफ वापरा आणि काहीतरी बनवा. भरपूर रेंज आहे. सखी मंचच्या कार्यक्रमाला आलं तरी तुम्ही ते घरात ठेवून आत्ताच्या कार्यक्रमात घेऊन जावा भरपूर सारी पाकिटं. आणि आज तर मी एव्हरेस्टचा स्टॉल तुम्ही लवकर बंद करायचा नाहीये असं मी पदाधिकाऱ्यांना विनंती करते. कारण 7वा श्रावण सोहळा तरी माझी अजून शॉपिंग झालेली नाहीये. घरातून मला सांगतात एवढं प्रमोशन करतेस, येताना 1 12 पाकिटं घेऊन यायची, फ्री नाही पैसे देऊन. हा आधीच ते सांगतात. तर त्यासाठी आज मी भरपूर भरघोस शॉपिंग करून जाणार आहे एव्हरेस्टच्या स्टॉलवर. फक्त एवढाच आहे की आमचा 8 पर्यंत त्यांनी स्टॉल बंद करता कामा नये. मैत्रिणी जाणार की नाही जाताना एव्हरेस्टच्या स्टॉलवर? किती जणांनी खरेदी केली एव्हरेस्ट इझी शेफ? सगळ्यांनी पॅकेट्स दाखवा बघूया वरती, हात वर करा. एव्हरेस्टची इझी शेफ पॅकेट सगळ्यांनी दाखवा. आणि हे बघा, प्रिया बोलत होती तोवर नारळ आपला चांगला बघा लाडूचं मिश्रण झालंय ना घट्ट. इतपत घट्ट व्हायला मला 7-8 मिनिट लागले. तोवर भात उकळून झाला आपला. आता यामध्ये जाईल दूध पावडर 2 चमचे जी पूर्णपणे ऐच्छिक आहे, थोडीशी वेलची पावडर जी कंपल्सरी आहे आणि याला मिक्स करूया. आहेत ना सोपे? तुला एक सरिता मजा सांगू का? तुला हजारो नाही लाखो कमेंट्स येत असतात. तुला मैत्रिणी तुझा सल्ला मागत असतात, टिप्स तुझ्याकडे मागत असतात. तसं माझ्याकडे सुद्धा पदार्थांसंदर्भात मैत्रिणी टिप्स मागत असतात. आता तुम्ही म्हणणार असं होय हो हे जरा ऐकायला वेगळं वाटतं नाहीये का? नाही आहे,
पण ते कशाचे टिप्स ते सांगते ना मी. सरिताकडे पदार्थ कसा बनेल किंवा बिघडलेला पदार्थ कसा सरळ करायचा अशा टिप्स मागतात. माझ्याकडे पदार्थासंदर्भात अशा टिप्स मागतात मैत्रिणी की फोटो काढलाय तुला पाठवलाय एक छानसा कॅप्शन लिहून पाठव. ओके, असा टिप्स मागतात. चुकून टाकून एखाद्याने मागितली टिप तर तुला माहितीये काय करायचं. मला माहित आहे की गोड पदार्थ असेल आणि त्याच्यावर केशर वगैरे आलं तर त्याच्यावर शाही शब्द वापरायचा पुढे. तुम्हाला लाडू साधे करायचे तर असेच करायचे, शाही कसे करायचे सांगेन मी. नाही ग, अजून तुला सांगायचं होतं. तुला जर चुकून मागून कोणी विचारलं तर काय करायचं तुला माहितीये. रेफरन्स द्यायचा आणि असं तसं सांगणार नाही. आता सांगणार की सरिता माझी मैत्रीण सगळ्यांनी जरा सबस्क्राईब कोणी करायचं राहिले. कोणी केला नाही पटकन सबस्क्राईब करा आणि हात वर करा बरं आधी. कोणी नाही केलं सबस्क्राईब सरिताज किचनला. प्रामाणिकपणे कुठला मॅडम कोण बोलाले. आता काय असं हळूहळू करत MH09 गाडी बसून कोल्हापुरात पाठवत असं काय. बरं आता बिर्याणीकडे वळूयात बरं का परत. बापरे, शिट्टी ऐकायला आली मला कुठून तरी. अगं पण माझ्यासाठी होती ती. ऐक ए, माझ्यासाठी वाजवा बरं चला पटकन कोणीतरी. जास्त आहे तुझ्यासाठी जास्त आहे. बरं आता तुमच्या गप्पा चालू देत. इकडे आपल्याला बिर्याणी सोबत हा मसाला मिळतोय. तो फक्त कापायचा, डायरेक्ट या भांड्यामध्ये ओतायचा. वा वा वा, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मैत्रिणींनो मला सांगा की किती जणी अशा आहेत ज्या हात वर करायचं की अजूनही तुम्ही जे दळण आहे पीठ बनवता किंवा काय ते गिरणी किंवा दळप केंद्र काय म्हणता, गिरणच म्हणता ना इथं, चक्की. बरं, चक्की गिरणी दळप केंद्रात जाऊन आम्हाला तसंच पीठ आवडतं असं किती जणींचं म्हणणं आहे हात वर करा. अरे बापरे, बऱ्यापैकी गृहिणी असतील. पण मैत्रिणी माझं तुम्हाला एक सांगणं आहे. जसं की मी आता कार्यक्रमानिमित्त बाहेर असते पण तेव्हा मला मदत होती ती फॉर्च्यूनच्या आट्याची. तुम्ही फॉर्च्यूनच्या आट्यापासून बनलेल्या एकदा पोळ्या खाऊन बघा. एक मैत्रिणी सांगते म्हणून ऐका. मी माझा दळप केंद्रावर त्यांच्यावर काही आक्षेप नाहीये, परंतु हायजीन हा जेव्हा विषय येतो बऱ्याच वेळेला असं होतं की पिठात तूट तर येतेच, त्यात प्रश्नच नाही. तुम्ही जेवढे गहू द्याल तेवढं पीठ तर येत नाही, तूट त्या ठिकाणी असते. पण तुम्ही जेव्हा चाळून पाहता त्याच्यात केस काड्या आल्या की मग त्यावेळेला आपल्या लक्षात येते की थोडंसं स्वच्छतेचा अभाव आहे किंवा. तर त्यासाठी मी सगळ्या मैत्रिणींना आवाहन करेन की फॉर्च्यूनचा जो आटा आहे तो द बेस्ट गव्हापासून बनलेला आहे. याशिवाय फॉर्च्यूनचं बेसन सुद्धा आहे बरं का. तर त्या फॉर्च्यूनच्या बेसनमध्ये 2 व्हरायटी येतात. एक जे की खूप गुळगुळीत असतं ज्याच्यापासून आपण बनवू शकतो सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या, आणि एक जे की आहे भरभरीत म्हणतो ज्याला आपण कोर्स असं म्हणतो की त्याच्यापासून भजी आणि वडे आपण बनवू शकतो. फॉर्च्यूनचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना माझ्याकडून तर फॉर्च्यूनला 100 पैकी 100 मार्क आहेत. कारण हायजीन असेल, क्वालिटी असेल, त्या सगळ्यात टॉप रेंज आहे फॉर्च्यूनची. काय सरिता तू काय सांगशील, बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता दिवाळी येईल किंवा आता गौरी गणपतीला लाडू करायचे. बऱ्याचदा कमेंट्स येतात की सेम तुझ्यासारखं केलं पण गडबडलं, काहीतरी लाडू बसले किंवा असे आकार बदलतायत. तर आपण सगळ्या गोष्टी कधी कधी छान करतो पण तो पदार्थ आहेच कसा, मूळ पदार्थ यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळं माझ्या मते प्रियाने सांगितलंय 100% खरंय. आता इकडे बिर्याणीचा मसाला परतून झालाय. मी पनीर मटर बिर्याणी करणार आहे. त्यासाठी आपण यामध्ये घालूयात मटार जे मी 5 मिनिटं पाण्यात उकळलेले आणि पनीर पाव किलो घेतलंय जे मी तळून आणलंय. सोबतच यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर, तळलेला कांदा आणि थोडासा पुदिना. बिर्याणी म्हणजे पुदिना आलाच. झालं. आता याला मिसळायचं, याला दम द्यायला ठेवू, नवऱ्याला देतो तसा. आणि आपण आपला तिसरा टिफिनचा पदार्थ करायला घेऊ. हे ठिकाणी योग्य आहे का? सगळ्यांनी सांगा एकमताने. ओके. आता बघा भात किती छान मोकळा मोकळा झालाय ना. अगदी समोर केलाय तुमच्या. अगदी 15 मिनिट पण नाही लागले, 10 मिनिटात तयार झाला.
याचा थर याच्यावर लावायचा. तर आपण आता गॅस बंद करूयात म्हणजे खालचा थर जळणार नाही. आणि याच्यावर आपण फ्लेवर्स ऍड करू. थोडंसं तूप घालायचंय, त्यासोबत घालायचंय थोडंसं केशराचं दूध. याने काय आहे, रंगही छान येणारच आहे, पण दुधामुळे काय होतं ना, भात असा एकदम मोकळा मोकळा होतो पण तो कोरडाही होतो. दूध घातलं की तसं होत नाही. आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालूया आणि थोडी कोथिंबीर. बस एवढंच करायचंय आपल्याला. याच्यावर घट्ट झाकण ठेवू आणि याला ऑन करून एकदम मंद आचेवर ठेवतो. किती? 10 मिनिट. समजा तुम्ही नॉनव्हेज करताय तर याला त्याप्रमाणे वेळ द्या. साधारण एक 40 मिनिट लागतात. किंवा तुम्ही भाज्या करताय तर भाज्यांना एक 20 मिनिट लागतील. आपण मटार पनीर घेतलंय जे ऑलरेडी फ्राय केलेलं आहे, बॉईल केलेलं आहे, त्यामुळे 10 मिनिट पुरेसे होतात. तर आपण आपला पदार्थ करूया टिफिन साठीचा. तर त्यासाठी पॅन तापत ठेवूया. मला सरिताचं का कौतुक वाटतंय माहितीये का, तिचे व्हिडिओज तिला माहित नसेल कारण मी सुद्धा बघत असते. तर ते किती पदार्थ मी कट्ट्यावर जाऊन प्रत्यक्षात करते याच्यावर आपण एक नंतर चर्चासत्र घेऊया. पण मी पण बघत असते. तिच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य असं आहे की इतर जणी असतील, कम्पेअर करत नाही मी, पण बऱ्याच टीव्ही शोज मध्ये किंवा आता थोडा वेळ आपण हे करूया, आता थोड्या वेळासाठी थोड्या अवधीसाठी आपण हे करूया. पण थोड्या म्हणजे किती, माझ्यासारखीला थोड्या म्हणजे माझ्यासाठी 5 मिनिटं पण थोडीच आहेत आणि 10 मिनिटं सुद्धा थोडीच आहेत. तिच्या बोलण्यात ती आता ज्या पद्धतीने तिने सांगितलं की भाजी असेल एवढं, नॉनव्हेज असेल एवढं आणि मी आता हे करते एवढं, तर एक्झॅक्ट टायमिंग सकट सांगणारी मला वाटते ती पहिली आहे. त्याच्यामुळे जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी तर सरिताज किचन चॅनल म्हणजे थँक्यू व्हेरी मच प्रिया. खूप छान वाटलं तू इतकं ऑब्झर्व केलंस आणि फीडबॅक दिलंस त्यासाठी. खरं तर असे फीडबॅक्स मला नेहमी येतात. फीडबॅक नाही, सजेशन सुद्धा येतात. आणि हे मी शिकले कोणाकडून? समोर बसलेत ना या सगळ्यांकडून. कारण जसं जसं मी व्हिडिओज पोस्ट करत गेले तसं तसं मला सगळ्यांच्या सजेशन्स येत गेले की ताई आता असं होतंय तर काय करू, आणि मग मी काम करत गेले. आणि या सगळ्याचं क्रेडिट या सगळ्यांना जातं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर तेल इथं मी अगदी चमचाभर घेतलंय. यामध्ये घालूया थोडासा चिरलेला लसूण, जो नाही घातला तरी पण चालेल बरं का. हे मुलांना खूप आवडेल, त्यामुळे नक्की एकदा करून बघा. याला परतून घेतलंय लसूणला. असं मोठ्या आचेवर परतायचं म्हणजे हलकासा क्रंच येतो आणि चव छान लागते, जी मुलांना आवडते. आता घालूया बारीक चिरलेली शिमला मिरची म्हणजे ढोबळी. इथं मी मुलांना करायचंय आता जरा छान दिसावं कॅमेऱ्यात, श्रावण सोहळा रंगीबेरंगी म्हणून मी वापरलीये. मुलांना करायची तर रंगीत वापरायची, नवऱ्याला करायची तर साधी वापरायची. हे कंपल्सरी आहे बरं का. चांगली टिप आहे, लक्षात ठेवा. पुढं पुरुष मंडळी बसले तर एकदम ते म्हणते बायकोला श्रावण सोहळ्याला पाठवणारच नाही. असले काहीतरी टिप्स सांगत असतात. महिलांसमोर 2 यक्ष प्रश्न असतात रोज. यक्ष प्रश्न म्हणजे काय, त्याचं उत्तर काय, त्याला अनएंडिंग प्रॉब्लेम आहे. इथं कोण कोण असं आहे की ज्यांच्या नवऱ्यांनी स्वयंपाक केलेला त्यांना खूप आवडतो, पण एकदा केला की परत म्हणतात आता पुन्हा करू नका, कारण त्यानंतरचा पसारा. कोण कोण आहे बरं असं? म्हणूनच आपण नवऱ्यांना हक्काने म्हणूच नाही शकत की स्वयंपाक करा. येस, पण इझी शेफ असेल तर म्हणू शकतो, कारण पसाराचा प्रश्नच नाही, सगळंच तर दिलंय. तयार आहे. त्यामुळे आता जाताना घेऊन जा आणि संध्याकाळी नवऱ्याला म्हणा की माझ्यासाठी हे बनवा. भरपूर रेंज आहे, मोठी भरपूर सखीने घेतलाय आणि त्यांच्या शेजारी लगेच बघूया पाकिट अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. त्याच्यामुळे जाताना एक माझ्यासाठी थोडी पाकिट असं राखून ठेवा एव्हरेस्टची, कारण मला नाही वाटत काही शिल्लक राहील. त्या सगळ्या त्यांची 3 चर्चा चालू आहे की आज जाताना इझी शेफ डझनभर घेऊन जाणारच आणि नवऱ्याला कामाला लावणारच. मुलं पण करू शकतील एवढंच उपाय, म्हणजे कॉलेजची मुलं तरी करू शकतीलच. आपण पुढची एव्ही पाहिली ना की त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. नंतर मी तुम्हाला एक छान एव्ही दाखवतो. आणि हे बघ, हे परतून झालंय. आता यामध्ये जाईल उकडून मॅश केलेला राजमा, उकडून मॅश केलेला बटाटा. जेवढा पाहिजे तेवढा घालायचा, जसा मुलांना आवडतो तसा. इथं मी राजमा वापरलाय, तुम्ही त्याच्याऐवजी छोले वापरा, हिरवे मूग वापरा, चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं. त्याचबरोबर 2-3 फ्लेवर्स फक्त आपण याच्यामध्ये ऍड करतो. तर त्यात काय काय आहे, थोडीशी शेजवान चटणी घालते मी 1 चमचा भरून, आणि 1 चमचा टोमॅटो केचप.
आज मैत्रिणीने मला तुझ्यापासून सरकवत 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 एवढं अंतर आपल्यात निर्माण केलं, तरी मला इथे वास येतोय, त्या माझ्यावर जळतायत. त्या म्हणणार की आम्हाला फक्त दिसते स्क्रीनवर, पण टेस्ट करायला मिळणार नाही, छान वास वगैरे घ्यायला मिळणार तिलाच. मग जरा बाजूला बाजूला करत मला इथं उभं केलं काय, तरी मला वास आलाच. आणि याला घ्यायचंय परतून, खूप नाही. आता तुम्ही म्हणाल उकडायचा, राजमा उकडायचा, बटाटा उकडायचा, आणि ही सांगते की टिफिनला द्या. नाही, रात्री राजमा उकडा, बटाटा उकडा. तुम्हाला पाहिजे तर याच्यासोबत अजून एखादा कुठला पदार्थ ऍड करायचा आहे, त्याला पण रात्रीच उकडून घ्या. किंवा सारण जरी तुम्ही रात्री करून ठेवलं नाही तरी पण सोपं होऊन जाईल. त्यामुळे टिफिनला पण करता येईल मुलांना. आणि हे बघा, याला मिसळून घेतलं, आपलं हे सारण तयार झालंय. यावर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर, बस. कोथिंबीर हिरवी दिसते त्याच्यावरून. मैत्रिणींना, सखी मंचच्या मैत्रिणींना 2 यक्ष प्रश्न पडलेले असतात. एक जो रोज पडतो, ज्याचं उत्तर आता तू देतेयस की उद्या डब्याला काय मुलांच्या, बरोबर असतोय का नाही हा प्रश्न, का नाही? सगळं सॉर्टेड आहे, सॉर्टेड आहे माहिती तुला.